हॅलो नमस्कार. तर पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. बघा ह्याला व्हिडिओमध्ये यायचं आहे. बघा माझ्या भावाचा मुलगा आहे आणि मी बनवलंय बघा आता म्हणजे माझ्या भाऊजाईने बनवलाय चिकनचा रस्सा. पण तिनं थोडं बाहेर गेल्यामुळं थोडंसं म्हणजे उकळी असतो थांबायचं होतं इथं. नाहीतर काय होतं माहिती का, वरचा जर त्याचं तरी निघून गेली ना तर ते चिकन बनवलेला काही फायदा होत नाही चिकनच्या रस्स्याचा. मस्त असा चिकनचा रस्सा तिनं बनवलाय, एक नंबर मस्त. तर पुढची जी काय काय म्हणजे काम आहेत ना ती पण निम्म्याच्या वर यांनी उरकून घेतलेले आहेत. माझं काय नाही, निवांत असं फिरायचं शूट करायचं माझं काम. सिटीतल्या माणसाने केलं ते वल्ली गोळा आहे का नाही, केले ते का नाही ढिगभर. तुम्ही घेत ना असली भांडी, ती आता निर्मत बिरमत बादलीत घालता येते ना. खाली पडलं होतं काय बाबा, मी तिकडं कोपऱ्यात नेऊन टाकू मग. तर इकडे हिचं काय चाललंय बघा, कपडे वगैरे वाळत घालायचं चाललंय. तर ह्यांच्या इथं ना सकाळी असं मस्त ऊन येतंय फ्रेश, त्याच्यामध्ये सगळे कपडे वाळून जातात. परत ना भिंतीच्या सावलीमुळे कपडे वाळत नाहीत, पण त्यांनी सकाळी कपडे धुवून टाकलेले आहेत मम्मीने माझ्या. त्यांच्या दोघींचं कसं चाललेलं असते माहिती का, सकाळी उठलं ना ते फास्ट काम करून घेतात. कसं आहे माहिती का, गावाकडं भरपूर प्रमाणात ऊन आहे, एकदम जास्त असं कडक ऊन आहे. आणि आता सध्या यात्रेची गडबड म्हटलं ना तर म्हणलं ना सगळे म्हणजे जी काय भांडी वगैरे असतात, घर धुणे, स्वच्छ कलर वगैरे काय मारायचं असतं मारणे, हे असली सगळी यात्रेत आमच्या इकडे कामं करून घेतात बघा. पूर्ण घर एकदम क्लीन आणि स्वच्छ त्यांनी करून घेतले. तर मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवणार आहे की किती म्हणजे त्यांनी सगळी भांडी वगैरे, सकाळी मी झोपले होते ना तर त्या दोघींनी लवकर उठून सगळी भांडी वगैरे त्यांची रॅकची काढून सगळी घासून वगैरे डबे वगैरे मोठे बाहेर मांडलेत. तिकडं पण जाणार आहे मी आता. तर इथलं यांचा स्वयंपाक चालू होता ना म्हणून इथलं शूट मी घेतले थोडं. तर आज ना मस्त असं चिकन फ्राय बनवून घेतले बघा माझ्या भाऊजाईनं. आणि त्याच्यामध्ये ना मस्त असे कांदा वगैरे सगळं टाकून मस्त तिनं चिकन फ्राय बनवून घेतले. आणि त्याच्यानंतर गावरांना चिकनला काहीतरी वेगळीच टेस्ट असते बघा. तर त्याच्यानंतर स्वयंपाक वगैरे सगळं झालं होतं. मग पोरांना जेवायचं होतं. आता कसं माहिती का, यात्रेमुळे माझ्या भावाचं मुलं, माझी मुलं आणि ह्या भावाची तिघांची मुलं आमची एकत्र आले, त्यामुळं ना सगळा गोंधळ आणि गडबड चाललेली असते. बस पुरीला दे. तुझं घेऊन तो जा की, झालं की तुझं आता. बरोबर तुझं आणि माझ्या मधल्या भावाचा म्हणजे माझ्यापेक्षा पाठीवरचा भाव आहे ना, त्याचा मुलगा आहे ना अजिबात नॉनव्हेज खात नाही. मग परत त्याच्यासाठी तो आंब्याचा रस बनवला. आणि माझे वडील, तो आणि माझी आई, हे सगळं तिघजण, आई वडील आणि भावाचा मुलगा ना अजिबात नॉनव्हेज खात नाहीत. त्यांना ना त्यांच्या गळ्यामध्ये देवाची माळ आहे, त्यामुळे ते ना त्यांच्यासाठी रस हे सगळं बनवलेलं आहे. मी पुढं तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. त्यांच्यासाठी वेगळं जेवण आणि आमच्यासाठी वेगळं जेवण बनवलं. तर म्हटलं पहिल्यांदा तुमचं होऊन जाऊ द्या, कारण नॉनव्हेज हे एकामेकांची भांडी वगैरे असं आम्ही कायचे एकत्र वापरत नाही. तर मुलीचं काय चाललंय बघा, ही आता काय म्हणते माहिती आहे का, रस पहिला करायला सांगितलंय ना, आता सारखं अजून जेवायला वाढायचं आहे तोपर्यंत काय पाहिजे काय देऊ बघ बाई. हो बघा मटन म्हण, पुरगी एडी झाली बघा मटन म्हणून. आणि ही ना रस चपाती दिली ना तर मग मटन मागते, आणि मटन दिले तर चपाती मागते, असं आहे बघा हिचं. आता हिथं मी निवांत जेवण करून थोडं आराम करावं म्हणलं जरा माहेरला येऊन. तर हो का, हे दोन ही ही माझ्या पाठीमागच्या भावाचा मुलगा आहे आणि ही मुलगी छोट्या भावाची. ही दोन्ही मिळून ना मला म्हणते तुझी पार्लरमध्ये कशी मसाज करतो तशी मसाज करतो, म्हणून डोक्याला माझ्या ना काय म्हणजे लावून वेगवेगळं सामान, शॅम्पू पावडर लावून त्याने माझ्या डोक्याला मसाज केलेली. आणि त्याच्यानंतर इथं आम्ही जेवणासाठी बसलेलो आहोत. तर यांच्यात जी काय नॉनव्हेज खायचं होतं ना ते पण बसले. आणि हाय ना छोटा म्हणलं मी बसतो त्यांच्यासोबत. त्या सगळ्यांचं मस्त असं जेवण वगैरे झालेलं होतं. आणि बाकी जी काय आम्ही तिघे चौघजण राहिलो होतो ते नंतर ना आम्ही जेवणार होतो, कारण ही पोरं ना यांनी सकाळी नाश्ता केला नव्हता, त्यामुळे यांना पहिल्यांदा मम्मीने आमच्या बसवलं आणि त्यांना जेवायला वाढली. आणि जी काय आमच्या म्हणजे वडिलांसाठी ही बनवलंय ना तर आम्ही सगळेजण दुपारी जेवणार होतो. तर त्यांच्यासाठी ना
पालकची भाजी असते ना त्याचा मस्त पालक वगैरे शिजवून घेतली, त्याच्यामध्ये थोडंसं टोमॅटो घातले, हे आमच्या भाऊजाईने तयार केलेले, आणि त्याच्यामध्ये डाळ ही टाकून तिनं पहिलं शिजवून घेतलं, आणि त्याच्यानंतर मेथीची भाजी थोडीशी बनवली, आणि त्याच्यानंतर दूध वगैरे तापवून घेतलं आणि रस पण बनवून घेतलाय. पण रस आहे ना बाहेर ठेवायची अजिबात सोय राहिली नाही, कारण कसं आहे माहिती आहे का, भाज्या एखाद्या वेळेस चालतील, पण रस आहे ना तिनं फ्रीजमध्ये ठेवून दिला, कारण कसं आहे थंड असला तरच रसाला टेस्ट लागते. आणि इकडं ना आम्ही ना केसांसाठी म्हणजे मेथीचं जे पाणी असते ना ती केसांना लावायचं होतं, त्यामुळे मेथीचं पाणी करायला तयार ठेवलं इकडं तिनं. खरंच बरं का ह्या पाण्यानं फरक पडते, कारण जेव्हापासून ही पाणी लावते ना मेथी आणि मेथीचे दाणे आणि त्याच्यामध्ये पाणी टाकले तिनं, आणि काय काय टाकलेलं आहे त्याच्यामध्ये ना ती केसांना लावते, तर तिची केसाची वाढ एकदम छान झाली बघा. तर इथं ना रस हा तयार करून घेतला होता, फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर थंड झाल्यानंतर सगळ्यांना जेवायला वगैरे वाढायचं होतं, त्यामुळे म्हटलं चला आता थोड्याशा पापड्या पण तळून घ्यायच्या होत्या. तर मग किचन थोडंसं त्यांनी साफसफाई वगैरे करून घेतलं, आणि हे आंबे वगैरे आहे ना ते मला न्यायला तिकडे ठेवून दिलेत. पण आता मी जास्त हे राहतात का नाही मला माहित नाही. तोपर्यंत दुपारी ना माझ्या वडिलांनी मस्त असं आईस्क्रीम वगैरे आणलं होतं आमची जेवण झाल्यानंतर. मग सगळ्यांना आता एवढी मोठी फॅमिली म्हणल्यावर एवढं तर लागतंच, पण तरी पण काय झालं सगळ्यांना डबल आणि काय काय त्यांना आईस्क्रीम आवडत नाही, त्यामुळे मग जे काय राहिलं होतं ते आम्ही डबल खाऊन घेतलं. आणि त्याच्यानंतर इकडं मस्त असं TV बघत दुपारचा वेळ घालवला बघा. तर इकडं ना पूर्ण अशी बाहेर ना म्हणजे यात्रेची जी काय भांडी घासून ठेवली होती ना साक्षीनं आणि आमच्या मम्मीनं, तर त्या दोघींनी ना इकडं सगळी भांडी घासली होती. आणि ह्या पुरीचं काय चाललंय बघा, घासलेली भांडी आहेत ना ती पूर्ण एकीकडे ठेवलेत ना, तर ती सगळी ना ती वाळत पण देत नाही बघा, ती आतमध्येच तिला उचलून न्यायचंय, त्यामुळे ती सारखं ना इकडची भांडी तिकडं तिकडची भांडी इकडं हिचं असं चाललेलं असते. आणि ती एक पण म्हणजे छोटी असल्यामुळे एक पण काम धड करू देत नाही बघा. तर सगळं असं मस्त भांडी वगैरे घासून घेतली, घरं वगैरे स्वच्छ केली त्या दोघींनी. आणि आमच्यात ना असं पहिल्यापासून परंपरा आहे बघा, मी लहान असल्यापासून अगदी यात्रा आली ना आमच्यात सगळं स्वच्छ करते. त्या पोराचं काय चाललंय बघा, इकडे सगळी भांडी वगैरे ठेवलेत आणि त्या 3दा बॉल खराब बॉल घेऊन त्याच्यावर टाकतात. पोरांचं असंच असते. काय पाहिजे काय पाहिजे काय देऊ बघ बाई, हो बघा मटन म्हण तू इकडे उजेडात तिकडे ग तू बरं राहायचं. तर इथंच व्हिडिओचा एंड करते, भेटूया उद्याच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत